मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। उल्हासनगरमध्ये महावितरणच्या नावाखाली महिलेला धमकी, मद्यधुंद रीडिंग एजंटांवर कारवाईची मागणी। उल्हासनगर महावितरणच्या वीज मीटर रीडिंगच्या नावाखाली घरी आलेल्या अनोळखी व्यक्तींनी एका महिलेला धमकी देत उद्धट वर्तन केल्याची गंभीर घटना उल्हासनगर 4 येथील मोरयानगरी परिसरात घडली आहे। संबंधित व्यक्ती ऑन ड्युटी दारू पिऊन काम करत असल्याचा आरोप करत पीडित महिलेने तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे। गावदेवी मंदिराजवळील प्रवीण कॉम्प्लेक्स समोरील रूम नंबर 2 येथे राहणाऱ्या कल्पना देवीदास कुंजेटबाड या महिलेने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 2:37 वाजता 2 अनोळखी पुरुष त्यांच्या घरी आले। त्यांनी वीज मीटर संदर्भात चौकशी सुरू करत लाईट बिलाची मागणी केली। त्यावेळी महिलेने त्यांचे नाव व ओळखपत्र विचारले असता संबंधितांनी अत्यंत उद्धटपणे व धमकीच्या भाषेत बोलण्यास सुरुवात केली। तुम्हाला आयडी कार्ड पाहिजे ना, दाखवतो तुम्हाला, अशा धमकीवजा शब्दांचा वापर करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे। या दोघांच्या बोलण्यातून दारूचा तीव्र वास येत असल्याचेही स्पष्टपणे जाणवत होते। आपण अनोळखी असल्यामुळे लाईट बिल दाखवू शकत नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी आणखी एका व्यक्तीला बोलावून आणले। तो व्यक्ती नेहमी या परिसरात वीज रीडिंग घेणारा असल्याचे सांगण्यात आले, मात्र तोही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप आहे। ही संपूर्ण घटना घरात महिला एकटी असताना घडल्याने तीव्र मानसिक त्रास व भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पीडितेने सांगितले। घाबरलेल्या अवस्थेत महिलेने तात्काळ पतींशी संपर्क साधला। पती घरी आल्यानंतर त्यांनी थेट संबंधित महावितरण कार्यालयात जाऊन जाब विचारला असता हे आमचे रीडिंग घेणारे कर्मचारी नाहीत असे सांगून अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली व समाधानकारक उत्तर देणे टाळल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या प्रकरणी कल्पना कुंजेटबाड यांनी संबंधित तिन्ही व्यक्तींची तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, ऑन ड्युटी दारू पिऊन काम करणे, महिलेला धमकी देणे व उद्धट वर्तन करणे या गुन्ह्यांखाली भारतीय दंड संहितेनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा बनावट किंवा मद्यधुंद व्यक्तींनी महिलांच्या घरी येऊन त्रास देऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी ठाम मागणी केली आहे। या घटनेमुळे महावितरणच्या सुरक्षा व देखरेख यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। संबंधित प्रकरणी प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून तातडीने ठोस कारवाई होण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। माझे कोणी पण तुम्हाला आयडी कार्ड विचारणारच ना। आयडी कार्ड आम्हाला दिलंच नाहीये ताई। आता ते तुम्ही मला सांगलं पाहिजे ना की तुम्हाला आम्हाला आयडी कार्ड दिलेलं नाहीये म्हणून। इथं ऑफिस आमचं बाजूला तिथं विचारा। तर माझी काय गरज पडली तिथे जाऊन माझ्या दारात आले म्हणून तुम्ही तुम्हाला बोलले ना, तुम्ही माझ्या दारात नाही आले तुम्ही आमचं ऑफिस इथं बाजूलाच आहे। हा ऑफिस आमचं बाजूचं आहे। हा माहिती आहे मला। तिथे जाऊन विचारू शकता, आमचं तिथं आयडी कार्ड पूर्ण सर्व इन्फॉर्मेशन असते। पण तुमचे कर्मचारी सांगायला पाहिजे ना आम्हाला आयडी कार्ड दिलेलं नाही, विषय संपला। दुसरे होते त्यामुळे ते बोलत बसतात। काढू शकतो तो टाकून पण आहे। आता बघू, नाही व्हिडिओ नाही काढली। कोणाला बोलू नका, जाऊ द्या जाऊ द्या। तर ठीक आहे, पण दारू पिऊन साहेबांना माहिती आहे, पूर्ण तुमच्या ऑफिसमध्ये नाव माहिती आहे। कोण आहे इथं, कोण सांभाळते मग? मेन कोण आहे? मॅडम कोण गेले? राजपूत साहेब कुठे आहेत? मग ते तर फील्ड विजिटवर येतात राजपूत साहेब। राजपूत साहेब आहेत ना सर? राजपूत साहेब आहेत ना? तुमच्या एजन्सीवाल्यांना बोलून घ्या ना, ते फुल तराटमध्ये तिघं पण, जेवढे पण तुमचे MSCB वाले ते फील्डवर जातात आहे ना एजन्सीवाले, ते तिघं पण दारू पिऊन आहेत। असे कामं चालू आहेत का? तिघं पण MSCB वाले तुमचे ते रीडिंग घ्यायला ना, तिघं पण दारू पिऊन आहेत, म्हणजे असं काय नेमकं समजत नाही मला। दारू पिऊन कामं करतात का हे? खूप असं वर्डन आहे का?
बिल कमी करण्यासाठी अर्ज केले. का साहेबांना भेटू? कुंभारे कोण? दिलीप कुमार कुंभारे साहेब आहेत का? दारू पिऊन कामं होत असतं तर मग कसं होईल साहेब? बिल काढा ना काय पहिले आम्ही 10,000 रुपये भरले. बिल आम्ही अंडर करतो. मी अर्ज 9 महिन्याचा आहे. आता 8 रुपये नाही त्यासाठी ऑनलाईन कंप्लेंट केव्हाच केली होती. बिलिंग सेक्शन कुठे? बिलिंग सेक्शन इकडे नाही, इथं कोण रिस्पॉन्स देत नाही. हां, दारू पिऊन तिघे पण रिडिंगवाले दारू पिऊन आहेत. हां, मग असे दारू पिऊन अपॉइंट करतात साहेबांना नाही सामान. लेडीजांना उद्धट बोलतात ते. काहीच रिस्पॉन्स देत नाही कोण बिलिंग सेक्शनमध्ये. राजपूत साहेब नाही, कुंभारे साहेब नाहीत. बोला ना. नाही ना, बोला ना. साहेबांना भेटायचं होतं मला. इन्चार्ज कोण आहे? तर कोणच नाही. कुंभारे साहेब पण आहे, राजपूत साहेब पण नाही. बिलिंगवाले तर काहीच रिस्पॉन्स देत नाही. मॅडम बिलिंग सेक्शन कुठे आहे? सर बिलिंग सेक्शन कुठे आहे? हेच आहे मग तुम्हाला तुमच्याकडेच आहे ना मेन ते बिलिंग सेक्शनचं. मग तुमचे एजन्सीवाले ड्रिंक करून आहेत मॅडम, काय करायचं? हां मॅडम, हां मी बोलतो. मॅडम तुमचे एजन्सीवाले जे आहेत ना ते रिडिंग घ्यायला येतात ते तिघं पण दारू पिऊन नाही. महिलांशी लेडीज उलटं बोलतात आहे काय असं? त्यांना बोलवा पाहिजे तर आता लगेच त्यांची चेकअप करू. मी पाहिजे तर मशीन मागून घेतो ती ड्रिंकची. हां, इथला आहेच एरिया PC4. त्यांना बोला ना, आता त्या तिघांना पण बोलून घ्या ना जे आहेत ना. आता ते आता एक पोरगा येऊन गेला, त्यांना बोलून घ्या लगेच पाहिजे तर मी मशीन पण. म्हणजे त्यांना बोलवा, मी मशीन मागवतो म्हणजे लगेच हे होईल ना. म्हणजे दारू पिलेत की नाही माहीत पडेल ना लगेच ते. नाव विचारलं ना त्यांनी. त्यांनी मला बिल विचारलं, पण माझ्या विशेषने काय विचारलं की आय कार्ड दाखवा तर बिल दाखवणार. मग त्यांनी मग तेच राग धरून ते मग तेच समजत नाही ना त्यांना. हो नाही दर टायमाला येतो ना तो पोरगा, तो पण सोबत होता तो दाढीवाला. पण रीडिंग जो घेतो ना तो तुमच्याकडे बिल मागणार नाही. हो मागत नाही, पण आता हे नवीन आलेत ना तो मागितले. आणि तो जो डेली येतो ना तो मुलगा ओळखतो त्या मुलांना. इकडचे तुमचे तिघेच मुलं एजन्सीवाले. नाही मॅडम, एजन्सीवाले मुले आहेत. रीडिंग वाले मुलं बिल कशाला मागेल? त्यांनी कोण अधिकार दिले ते दारू पिऊन तिघांना बोलवा ना. आता कोण एक्झॅक्ट गेलेलं मला नाही. त्याच्याकडे 1760 मुलं आहेत. इकडे बघा ना, हा एरिया कुठे आहे? कसं कळेल ना साहेब? तुम्ही म्हणता सिद्धार्थ, आज कोणती लिस्ट दिली इकडची लिस्ट ऑपरेट करायला? कारण PC4 तर एजन्सी रिडिंग संपलेली आहे. रिडिंग जाणारच नाही ना घ्यायला. नाही रिडिंग घ्यायला आले ते. तो दाढीवाला मुलगा आहे ना, लंबूसा, तो डेली येतो साहेब आपले रिडिंग घेतो तो आता. पण त्याच्या जागी आज त्याच्या जागी दुसरं. रिडिंग संपली आहे का? कालच संपते, काल नाही परवाच संपली. हां, त्याच्या जागी दुसरा मुलगा आलाय. 14 तारीख लास्ट आहे. युनिफॉर्म मध्ये होता का तो? कोणालाच युनिफॉर्म नाही ना, आय कार्ड नाही. तो बोलला ना आम्हाला ID कार्ड दिले नाही, युनिफॉर्म दिले नाही. एजन्सी शिंदे एजन्सी बोलाय, शिंदे एजन्सी. मग त्याने राहुल आणि 84 आहे. तुम्ही बोलून घ्या मला. तो मुलगा जर कंटिन्यू असेल तर मी त्याला मारायला का मग बाकी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही आता बोलून घेताय, मी ट्रॅफिक मशीन मला मागून माहिती नाही कोणता मुलगा. मला तुमचाच कळलं पाहिजे मॅडम मी तिथं राहतो मॅडम. मला माहिती आहे तुमचाच माणूस कंटिन्यू डेली येतोय. काय म्हटलं साहेब, पण मला एक्झॅक्टली कुठला मग तुम्ही मला तर कळलं पाहिजे. दाढीचा लंबूसा मुलगा आहे. आता तो नळे रिलीज झालेला मारुती तो एकच आहे ना गाडीवाला. तुमच्याकडे त्यांचे फोटो आहेत का? त्यांनी बिल मागवलेलं म्हणतात. रिडिंग एजन्सी बिल कशाला मागवेल? तुमचे फोटो दाखवा ना, मी लगेच ओळखतो त्यांना. फोटो तरी असेल ना तुमच्याकडे, तुम्ही आता एवढं डिटेल ठेवली मला तरी.
निकली ना अंकल वो बात 2 मिनट, कर रहे हैं ना वो 2 मिनट रुकिए वो सर से कुछ तो काम के लिए खड़े हैं ना 2 मिनट रुकिए रोज मला त्याचा फोटो आहे तो एक त्यांना माझ्या मिसेसला बोलून घ्या ना. हा तर तुम्हाला पण उशीर झाला ना. तुम्ही व्हिडिओ चालू दिले हो हो हो. तुम्ही माझा व्हिडिओ काढून टाका नाही नाही म्हणजे डिटेल बोला ना मॅडम. म्हणजे कसं माहिती आहे साहेबांना, ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट मी. बघ आहे ते. माझ्याकडे सुप्रीम कोर्टाची पण ऑर्डर आहेत, व्हिडिओ काढू शकतो मी. त्याच्यामध्ये कोण आहे का त्याच्यामध्ये कोण दिसते तुम्हाला नाही नाही एजन्सीवाले हे तर ह्यांना ओळखतो मी. एजन्सीवाले जे येतात ना, नाही हे तर ओळखतो मी. हे तर तुम्ही जुने स्टाफचे फोटो दाखवता. एजन्सीवाले जे आपल्याकडे येतात ना, जी रिडिंग घ्यायला जातात ना ते पोरं. लाईनचा फिरतातच ना. लाईन स्टाफ साहेब मॅडम ओळखतो मी त्यांना. नाही नाही हे- आता नवीन सध्या विद्युत साहेब नवीन जॉईन झाले हां मॅम मिसेसला बोलू का ती ओळखेल लगेच. त्यांना ते उलट सोडं उलटं देऊन दिलेत. घर जवळच आहे माझं, काही लांब नाही आहे. तुमच्या याला माहिती आहे, देवीदास कुंजेटवाड नाव आहे माझं. ओळखलं मी तुम्हाला ओळखलं ना. हां आर्ट अँड ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आहे. नावाचं फोन पण नाही वाटत. कोण एक्झॅक्टली होतं नाव पण नाही PC 4 तुमचं 4 PC येतं ना तुमच्या एरियात 4 PC आपला हा एरिया आहे, बाजूचाच जवळ एरिया आहे. योगेशला हां आपले स्टाफ त्यांना पण माहिती आहे आणि तेच करा ना एजन्सीवाला बिल कशाला माहिती हॅलो राहुल PC 4ची काही रिडिंग चालू आहे मग ते कोण मुलं गेले घेऊन की काहीतरी दारू पिऊन आहे तो मी आणि त्यांना बोलवतो तिघांना पण मी बोलवतो ट्रॅफिकवाल्यांना. कोणी दाढीवाला कोण आहे का तुमच्या ह्याच्यात त्यांना काहीतरी त्या लेडीजकडे लाईट बिल मागितलं एजन्सी रिडिंग घेताना त्या लाईट बिल कशाला पाहिजे त्याला हां तुम्ही बघून घ्या ना, त्यांना कोणी अधिकार दिले. अच्छा तुम्ही अधिकार त्यांना वाटप केलेत का असं ॲडिशनल काही. एजन्सीला हां जॉब मध्ये आलाय बरोबर आहे हां बरं ठीक आहे हो, तेच आहे ठीक आहे चालेल चांगली गोष्ट आहे साहेब तुमच्याकडे आहे पण आता मग तुम्ही साहेबांशी कोण आलं होतं तुमच्याकडे रिडिंग घ्यायला. 2 व्यक्ती आले होते, अनोळखी व्यक्ती होते ते माझ्यासाठी आणि ते मला बिलाची मागणी केली. बिलाची मागणी केल्याच्या नंतर मी त्यांना विचारलं आपण कोण, आपलं ID कार्ड दाखवा असं बोलल्याच्या नंतर ते काय बोलले की आम्ही रेडिंगवाले आहे. तर रेडिंगवाले मी काय बोलले त्यांना की तुम्ही रेडिंगवाले आहेत पण मला नाही माहिती, तुम्ही माझ्यासाठी अनोळखी व्यक्ती आहे तर मी तुम्हाला बिल नाही दाखवणार. तुम्ही मला ID कार्ड दाखवा मग मी तुम्हाला बिल दाखवते असं बोलले मी. तर त्यांनी बोलले की तुम्हाला ते डायरेक्ट मला धमकी दिली की ते थांबा तुम्हाला माझं ID कार्ड बघायचं आहे का, थांबा 2 मिनटं मी तुम्हाला माझं ID कार्ड दाखवतो असे बोलले. आणि कोणाला तरी फोन लावले. फोन लावल्याच्या नंतर मी काय बोलले त्यांना मी तुम्हाला ओळखतच नाही तर मी तुम्हाला बिल कसं दाखवणार असं मी बोलले त्यांना. तो काय बोलला तुम्हाला ओळखीचा माणूस दाखवू का असं बोलला. आणि तो समोर एक व्यक्ती गेला होता, तिसरा व्यक्ती जो आहे ते समोर गेला होता. तो मग त्यांनी बोलून घेतलं की हे मला बिल मागितलं तर यांनी मला ID कार्डची मागणी केली. मग तो माणूस बोलतो जाऊ दे ना काही असं बोलला आणि तो त्या व्यक्तीला घेऊन निघून गेला.
म्हणजे तिघं फरार होऊन गेले. तिघं पण फरार होऊन गेले. अच्छा, ओके. म्हणजे तिन्ही पण दारूमध्ये पिऊन होते. आणि ते जे बोलत होते ना, त्यांच्या बोलण्यातून मला दुर्गंधीचा वास येत होता. ते दारू पिलेले होते. तिघं पण दारू पिलेले तिघे होते. पण दारू पिलेले होते. ओके, ओके, चालेल. मग ते त्यांना राग आला. ते दारूच्या नशेमध्ये होते ना, त्याच्यामुळे त्यांना मी विचारल्याच्या प्रश्नाचा त्यांना राग आला. मी साधा सोपा प्रश्न विचारला की तुमचं ID कार्ड आणि तुमचं नाव सांगा. तर ते लगेच मला धमकी द्यायला लागले. ओके, ओके, चालेल, ठीक. ही होती आजची प्रमुख घडामोडी. आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्वक धन्यवाद. पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा.